मी सागर जोशी TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री महत्त्वाची भेट झाली आहे। आज मुंडेंच्या परळीमध्ये जरांगे यांची घोंगडी बैठक होणार आहे आणि या घोंगडी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या माहिती तशी सूत्रांनी दिलेली आहे आणि विरोधामध्ये भूमिका घेऊ नये म्हणूनच मुंडेंनी जरांगेंसोबत बोलणी केली आहे का असा सवाल त्यानंतर आता उपस्थित केला जातोय। दरम्यान पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलेला होता आणि आता विधानसभा निवडणुकीत धनुभाऊंनी खबरदारी घेतली आहे का असं देखील विचारलं जात आहे। तर बहिणीला फटका भावानं खबरदारी घेतली आहे का, कारण कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट झाली आहे। आज धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघामध्ये मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक देखील होणार आहे। घोंगडी बैठकीपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधामध्ये भूमिका घेऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांनी जरांगेंसोबत बोलणी केल्याची चर्चा झाली अशी माहिती देखील मिळते। दरम्यान पंकजा मुंडे यांना लोकसभेमध्ये फटका बसला आणि आता विधानसभेला धनुभाऊंनी त्यामुळे खबरदारी घेतल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। मुंडेंसोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली तशी माहिती जरांगे यांनी दिली आहे। मुंडे किती वाजता भेटले आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली? चर्चा झाली सांगितलं ना। मला वाटतं 10 दिवसात होईल, नाही तर मग तुम्हाला एक वेगळा विचार होईल का वाटतं मला का होईल की आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी एक वेगळ्या तत्वाचा आहे। शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना 6 महिने मुदतवाढ दिली, म्हणजे ओबीसीला। बघा मी थोडा बी खुनशी असतो, समजून घ्या, आता थोडा बी खुनशी असतो, मी म्हणलं असतं कुणबीला करा 6 महिन्यात मदत, ओबीसीला केली का नाही? सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की नाही व्हॅलिडिटीला? आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, मला काय कौतुक कशामुळे करायचं नाही, का करू नये?